काय केले असता कर्म करून न केल्यासारखे होईल. अकर्तेपणाने कर्म करावे. कर्तेपणात दुःख आहे, ते सोडून कर्म करावे. बुद्धी व कर्तृत्व भगवंताचे आहे. त्याने मला शक्ती दिली म्हणून मी कर्म करतो. आपण आरोपी म्हणून कर्म न करता साक्षीदार म्हणून कर्म करावे. कर्म असे करावे की ते कर्म तिथेच नाहीसे होईल, म्हणजे ते स्मरणात करावे. जसे फणसाचा चीक टाळायला हाताला तेल लावतात, तसे प्रत्येक कर्मात भगवंताचे अनुसंधान ठेवून ते कर्म करावे. जसा सरकारी नोकर वरिष्ठाच्या हुकमाप्रमाणे चालत असल्यामुळे त्याच्यावर वैयक्तिक जबाबदारी येत नाही आणि कर्तेपणाही त्याला शिवत नाही, त्याप्रमाणे गुरुवर श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत राहावे. लाभ हानी देव जाणे. जबाबदारी गुरुवर आणि तोच साधन करवीत असल्याने कर्तेपणाही त्याच्यावरच असणार. त्याच्याही पुढे म्हणजे जे जे काही हातून घडते ते सर्व त्याच्याच इच्छेने आणि सत्तेने घडते अशी दृढ भावना असली म्हणजे कर्तेपणा सोडून अजिबात मोकळे होता येते. असे झाले म्हणजे जे जे आपल्या हातून घडते ती त्याचीच सेवा होते. फलाची अपेक्षा सोडून कर्म करावे. फळाच्या अपेक्षेत सुखदुःखाचे बंधन आहे. श्री गोंदवलेकर महाराज.